नमस्कार रसिक श्रोते हो. बेट्टीचे वडील अमेरिकेमध्ये अत्यंत आजारी होते. तिला साहजिकच आपल्या वडिलांची शेवटची भेट घ्यावी असं वाटत होतं. वडिलांनासुद्धा आपल्या मुलीला आणि नातीला भेटावं असं वाटत होतं. कसं कोण जाणे, मुलीला दयेचा पाझर फुटला आणि त्याने बेट्टीला अमेरिकेला जाऊन तिच्या वडिलांना भेटायची परवानगी दिली. आपण वाचतो आहोत नॉट विदाउट माय डॉटर, ही सत्य घटना. लेखिका आहे बेट्टी महमूदी, सहलेखक विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. बेट्टी गेली का अमेरिकेला? तिला तिचे वडील भेटले का? ऐकूया आता आपण. मम्मल सगळी व्यवस्था करतोय. मुडी दुसऱ्या दिवशी सकाळी मला म्हणाला, बरं झालं, तू छानपैकी जाऊन आपल्या घरच्यांना भेटून ये, तेवढंच त्यांना बरं वाटेल. माहतोबला सोडून मी जाणार नाही. मी लगेच म्हणाले, तू जाणार आहेस, तुला जावंच लागेल. मुडी थंड आवाजात म्हणाला, मला जर जावंच लागलं तर मी फक्त 2 दिवस जाऊन येणार. मी म्हणाले, काहीतरी काय बोलतेस? कॉर्प्स ख्रिस्तीला जायचं आहे तुला. आजच मी विमानाचं तिकीट काढायला देणार आहे. मुडी म्हणाला, कशासाठी? कशासाठी म्हणजे तिथलं आपलं घर विकायला. तुला त्यासाठी बरेच दिवस तिथे राहावं लागेल. तिथलं घर, आपली सगळी मालमत्ता विकून, सगळी व्यवस्था नीट लावून, सगळे पैसे घेऊन मगच इकडे यायचं. आधी पैसे, मगच तुला घरात घेणार मी. मुडीच्या त्या वागण्याचा अर्थ आत्ता मला समजला. राजा उदार झाला होता, तो उगीच नव्हे, असं काळंबेरं मनात होतं त्याच्या. माझे डॅडी, माझी माणसं, मी, कुणाबद्दलही त्याला सहानुभूती नव्हती. त्याला फक्त पैसा हवा होता आणि मी तो पैसा घेऊन खात्रीने परत यावं म्हणून माहतोबला ओलीस ठेवून घेण्याचा कुटील डाव होता त्याचा. मी यातलं काहीही करणार नाही. मला मुळी जायचंच नाही. मी ओरडून म्हटलं, जर मला तिथे माझ्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी जायची वेळ आली तर हे सगळं करायची मनस्थिती तरी असेल का माझी? आपलं केवढं प्रचंड सामान आहे, ठाऊक आहे ना तुला. ते विकायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? तू माझ्याकडून असली अपेक्षा तरी कशी करतोस? ते मला काही ठाऊक नाही. तुला जेवढा वेळ थांबावं लागेल तेवढं थांबायचं, पण सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय इथे परत यायचं नाही. मुडीच्या आवाजात धमकावणी होती. मुडी हॉस्पिटलमध्ये निघून जाताच तडक उठून मी टॅक्सीत बसले आणि अमालला भेटायला गेले. अमालने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट उमटलेली दिसत होती. मी नुसती 2 दिवस डॅडींच्या अंत्यविधीला जावं लागलं तर जाऊन परत येईन, मी चाचरत म्हणाले. मग मी परत आल्यावर माहतोब आणि मी ठरल्याप्रमाणे पळून जाऊ. माझं सांगणं असं आहे की तुम्ही जाऊ नये, अमाल म्हणाला. एकदा तुम्ही गेलात की माहतोबचं नखही तुम्हाला कधी दिसणार नाही, त्याची मला खात्री आहे. तो काही परत तुम्हाला या देशात पाऊल घालू देणार नाही. पण मग मी डॅडींना वचन दिलं आहे, त्याचं काय? मी परत त्यांना निराश करू? तुम्ही खरंच जाऊ नका. पण मी जर गेले तर मला माझ्या आणि माहतोबच्या सुटकेसाठी लागणारे पैसे पण आणता येतील. तुम्ही जाऊ नका. तुम्ही माहतोबला इराणमध्ये एकटं सोडून तुमच्या वडिलांना भेटायला गेलात तर त्यांना तरी ते आवडेल का? सांगा बरं. अमालचं म्हणणं खरंच होतं. मी माहतोबला सोडून इराणबाहेर 5 मिनिटांसाठी जरी गेले तरी मुडी तिला माझ्यापासून कायमचं हिरावून घेईल. माझी पीडा कायमची कटली तर त्याला ते हवंच होतं. मुलीचा ताबा मिळेल. शिवाय
मी परत येण्याच्या पूर्वी सगळी मालमत्ता विकून त्याचे पैसे आधी पाठवायचे अशी अट त्याने घातली होती. त्याचा अर्थ आत्ता मला नीट कळला. एकदा का सगळे पैसे हातात आले असते की त्याने लगेच मला घटस्फोट देऊन माझा इराणमध्ये यायचा मार्ग कायमचा बंद करून टाकला असता. नंतर एखाद्या इराणी स्त्रीशी लग्न करून महातोबची ही व्यवस्था त्याला करता आली असती. तेव्हा तो विचार मी सोडला आणि अमालकडे दुसराच विषय काढला. मुडीने मला अमेरिकेला जाण्याची सक्ती करायच्या आतच घाईने काहीतरी करून मी महातोबसह इथून पळ काढला तर? अमाल अस्वस्थपणे उठून उभा राहिला. माझी सुटका एव्हाना व्हायला हवी होती. खूप उशीर होत चालला होता. संकट माझ्या अगदी समोर येऊन ठेपलं होतं. सगळं खरं होतं. पण अमाल तरी काही जादूगार नव्हता. हे बघा, अगदी 100% यशाची खात्री झाल्याखेरीज तुम्हा दोघींना पळता येणार नाही. जर तुम्ही पकडला गेलात तर दोघींच्या जीवाला धोका आहे. हो, तेही खरंच आहे. पण लवकर काहीतरी मार्ग काढायला हवा, मी म्हणाले. शिवाय आमच्या पासपोर्टचं काम अजूनही झालं नव्हतं. त्याला थोडी तरी वाट पाहायला लागलीच असती. अगदी लवकरात लवकर म्हटलं तरी 1.5 ते 2 महिने त्याला लागलेच असते. धीर धरा, धीर धरा, एवढंच अमाल म्हणाला. त्या दुपारी परत कॅरोलिनचा फोन आला. डॅडींचं ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं, पण ते अजून शुद्धीवर आले नव्हते. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी हॉस्पिटलमधल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलं होतं, अगदी नर्स व वॉर्डबॉयला देखील. माझी मुलगी बेटी आणि नात टोबी लवकरच येणार आहेत म्हणून. पण अजून ते शुद्धीवर आले नव्हते. मृत्यू अजूनही आसपास घोटाळत होता. त्या दुपारी मम्मल आणि माजीद घरी आले. मुडीच्या दवाखान्याच्या खोलीत त्या तिघांची बरीच चर्चा चालली होती. माझ्या अमेरिकेला जाण्याबद्दलची. मी स्वयंपाकघरात एकटी आहे असं बघून महातोब आत आली. तिचा चेहरा बघून मी चरकले. नक्कीच काहीतरी घडलं होतं. ती रडत नव्हती, पण तिचा चेहरा विद्ध दिसत होता. दुःख आणि संताप यांचं मिश्रण. थरथरणारे ओठ, लाल झालेलं नाकाचं टोक. तू मला इथे एकटे सोडून जाणार आहेस, हो ना? तू काय बोलते आहेस महातो? तू मला न घेता एकटी अमेरिकेला जाणार आहेस असं डॅडींनी मला सांगितलं. एवढं ती बोलली आणि दाबून धरलेला हुंदका फुटला. मी पुढे होऊन तिला जवळ घेतलं, पण तिने मला झटकलं आणि बाजूला झाली. तू म्हणत होतीस तुला सोडून मी कधी जाणार नाही, आणि आता मला एकटीला टाकून तू अमेरिकेला चालली आहेस. माझ्या अंगाचा संताप झाला. हे सगळं त्या मुडीचं कारस्थान. मला सांग बघू, डॅडींनी तुला काय सांगितलं? ते म्हणाले तू आता कायमची अमेरिकेला जाणार आहेस आणि मला पुन्हा कधी भेटणार नाहीस. चल, आपण दोघे डॅडींकडे जाऊया आणि त्यांना विचारूया. मग मी तरातरा ते तिघं बसले होते तिथे महातोबला घेऊन गेले. मी तिला सोडून अमेरिकेला जाणार आहे असं का तू तिला सांगितलंस? मी किंचाळले. मुडी माझ्यावर आवाज चढवून ओरडला, हे बघ, नाहीतरी आज ना उद्या तिला हे सांगावं लागणारच होतं. उगीचच लपवण्यात काय अर्थ आहे? पण मी जाणार नाही. तुला जावंच लागेल. परत सांगते, मी जाणार नाही. आम्ही दोघेही टिपेच्या आवाजात ओरडत राहिलो. अखेर आम्ही दोघी परत माझ्या बेडरूममध्ये गेलो. मी महातोबला कुशीत घेऊन रडत राहिले. मी तिला सोडून कधी जाणार नाही असं तिला पुन्हा पुन्हा सांगत राहिले, समजावत राहिले. महातोबला माझं बोलणं पटत होतं, पण एकीकडे तिला डॅडींची भीती वाटत होती. आता हिची समजूत कशी काढायची? महातोब,
जरी डॅडींनी माझ्यावर जायची सक्ती केली आणि विमानाचं तिकीट काढलं ना, तरी मी आयत्या वेळेला आजारी पडेन. इतकी आजारी की मी जाऊच शकणार नाही. फक्त आपला हा बेत डॅडींना सांगायचा नाही हं. मी तिची माझ्या परीने समजूत काढली खरी, पण तिला ते पटलेलं दिसलं नाही. माझ्या कुशीत रडत रडत ती कधीच तरी झोपून गेली. मुडी अख्खा दिवस पासपोर्ट ऑफिसमध्ये घालवून अतिशय वैतागून हात हलवत परत आला. अमालने तर्क केल्याप्रमाणेच मुडीचं काम झालं नव्हतं. उद्या तुला स्वतः तिथे माझ्याबरोबर यावं लागेल, मुडी म्हणाला. पण महातोपचं काय? आपल्या दोघांना जर दिवसभर तिथे थांबावं लागलं तर तिला घरी एकटं कसं सोडायचं? मुडी थोडा वेळ विचार करून म्हणाला, मग तू एकटी जा. मी कसं जायचं ते सांगतो. मी घरी थांबेन. मला जाणं भागच होतं. मुडी पासपोर्ट अधिकाऱ्याकडे नक्की चौकशी करणार, पण माझीही खेप नक्की वाया गेली असती. काम झालं नसतं अशा आशेने मी निघाले. पासपोर्ट ऑफिसात सगळीकडे सावळा गोंधळ होता. मला मुडीने ज्याला भेटायला सांगितलं होतं तो माणूस मी हुडकून काढला. त्याने मला आपल्या बरोबरीने या खोलीतून त्या खोलीत हिंडवलं, पण अजून हातात काहीही पडलं नव्हतं. शेवटी आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये आलो. इथे अक्षरशः हजारो माणसं भरली होती. तिथे आम्ही एका इराणी माणसापाशी आलो. माझ्याबरोबरच्या माणसाने सांगितलं, इथे बसा. दोघांचं काहीतरी बोलणं झालं. मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, 2-3 तासात तुम्हाला पासपोर्ट हातात मिळेल. माझ्या पायाखालची वाळू सरकली. हे कसं शक्य होतं? मुडीला वैद्यकीय व्यवसायाचा दाखला अजून मिळू शकला नव्हता आणि इथे एका दिवसात पासपोर्ट? कदाचित मुडीच्या कुटुंबियांचे हात फार वरपर्यंत पोचले असावेत. मी आणि अमालने त्यांना ओळखण्यात चूक केली होती. मला खूप असहाय्य वाटलं. मुडी मला एकटीला महातोबला न घेता अमेरिकेला हाकलून लावणार होता. मला पळून जावंसं वाटलं, पण जाऊन जाणार कुठे मी? आणि महातोब, ती तर मुडीच्या ताब्यात होती. मी हळूहळू सरकणाऱ्या रांगेत मुकाट्याने उभी राहिले. साधी अंडी किंवा ब्रेड आणायला याहून कित्येक तास ताटकळत थांबावं लागायचं. आणि आता तासाभरात माझा पासपोर्ट माझ्या हातात मिळाला. दुपारचे फक्त 2 वाजले होते. लगेच घरी गेले नसते तरी चालणार होतं. इथे वेळ लागेल याची मुडीला कल्पना होती. प्रथमच मी फोन न करता तशीच टॅक्सी घेऊन अमालला भेटायला गेले. मला एका दिवसात पासपोर्ट मिळाला हे ऐकून अमालचा विश्वास बसेना. त्याने हातात घेऊन तो नीट वाचला. त्यात एक चूक होती. माझं जन्मस्थान मिशिगनऐवजी जर्मनी पडलं होतं. अमालने मला एक युक्ती सांगितली. चूक दुरुस्त करण्याकरता उद्या पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं आणि नंतर न्यायला येते असं सांगून लगेच परत यायचं. मुडीला सांगायचं ऑफिसात त्यांनी पासपोर्ट ठेवून घेतला, मग तो लगेच मिळणार नाही. मी तशीच घरी परतले. आत्ताच आपल्या चूक लक्षात आली आहे असं भासवलं. आता उद्या जाऊन परत त्यांना भेटते असं पुटपुटले. पण मुडी काही कच्च्या गुरूचा चेला होता. दुसऱ्या दिवशी माझ्या विरोधाला न जुमानता तोही बरोबर आला. कालच्या माणसांकरवी केवळ 5व्या मिनिटाला आमचं काम झालं. आता मला रोज इराण सोडायची संधी मिळाली होती, पण एकटीने, महातोब शिवाय. मुडीने स्विस एअरच्या विमानाचे शुक्रवार तारीख 31 जानेवारीचं तिकीट काढलं. सगळी तयारी झाली. अमाल म्हणाला, आज मंगळवार सकाळ होती. मी जाण्याच्या 3 दिवस आधी महातोब आणि मी उद्याच पळणार.
मुडी हॉस्पिटलमध्ये असेल. अमालने मला सगळे तपशील सांगितले. बंदर अब्बासचा बेत अजून तयार नव्हता. आम्ही दुसऱ्याच मार्गाने जाणार होतो. मी आणि महातोब उद्या सकाळी 9च्या विमानाने जाहिदानला पोचणार होतो. तिथे चोरट्या मार्गाने लोकांची व वस्तूची ने-आण करणारे लोक आम्हाला डोंगर ओलांडून पलीकडे नेऊन सोडण्याची व्यवस्था करणार होते. तिथून आम्ही पाकिस्तानात क्वेट्टाला पोचणार होतो. मी घाबरले. नुकतीच मी त्याच भागातील ऑस्ट्रेलियन लोकांच्या अपहरणाची बातमी वाचली होती. मी अमालला त्याविषयी सांगताच तो म्हणाला, या अशा घटना नेहमी घडतच असतात, पण इराणमधून सुटका करून घ्यायची असेल तर धोका पत्करायची मनाची तयारी हवी. मग त्याने मला धीर यावा म्हणून सांगितलं की ज्या टोळी प्रमुखाच्या आधाराने मी इकडून तिकडे जाणार होते तो स्वतः अमालचा जवळचा मित्र होता. इराण बाहेर पडण्याचे जे काही मार्ग आहेत त्यातला सगळ्यात सुरक्षित मार्ग हाच आहे. टर्की आता शक्यच नाही, कारण तिथे बर्फ असतं, अमाल म्हणाला. थोडक्यात काय, आम्हाला सगळा धीर एकवटून निघायलाच हवं होतं. मग मी बरोबर आणलेली एक लहानशी प्लॅस्टिकची पिशवी अमालजवळ ठेवायला दिली. त्यात माझे आणि महातोबचे गरजेपुरते कपडे आणि 2-4 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मला डॅडींचे शब्द आठवले, इच्छा आहे तिथे मार्ग आहे. इच्छा तर जबरदस्त होतीच, मार्ग अमालने दाखवला होता. उद्याच निघायचं. उद्या मुद्दाम काहीतरी कारणाने सकाळी कामात दिरंगाई करायची आणि महातोबची शाळेची बस चुकवायची. मग महातोबला चालत शाळेला पोचवायच्या निमित्ताने बाहेर पडायचं. मुडी तोपर्यंत आवरून हॉस्पिटलला जाईल. त्याला शंका देखील येणार नाही. मग ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अमलच्या माणसाला भेटायचं आणि तिथून थेट विमानतळावरून जाहिदानकडे कूच. याला खर्च किती येईल, मी विचारलं. त्यांनी $12,000 मागितलेत, तो म्हणाला. पण काळजी करू नका, तुम्ही अमेरिकेला पोचलात की नंतर पैसे पाठवा. मी लगेच पैसे पाठवीन. थँक्यू. अमालने माझ्यासाठी आणि महातोबसाठी एवढा धोका का पत्करावा? मी $12,000 लगेच परत पाठवेन असा विश्वास कसा टाकला असेल त्याने? मला हा विचार वारंवार सतावायचा, पण मी तसं त्याला कधी स्पष्ट विचारलं नाही. अमालसारखा भला माणूस भेटणं ही माझ्यावर देवाची फार मोठी कृपा होती. मी जो नवस बोलले होते त्याचंच हे फळ असू शकेल. अमालला माझ्यासाठी काहीतरी करावंसं वाटत होतं. त्याला स्वतःच्या मनाला आणि जगाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं होतं. मला एक गोष्ट कळून चुकली होती की एखाद्या माणसाचा धर्म, जात किंवा देश कुठला आहे यावरून आपण त्याच्या भलेपणाबद्दल अंदाज बांधू शकत नाही. ज्या इराणमध्ये मला दुष्ट माणसं भेटली होती, ज्या ठिकाणी मी नरक यातना भोगल्या होत्या, त्याच इराणमध्ये मला अमाल भेटला होता. चॅम्से आणि झरी, दुकानदार हमीद अशी भली माणसं पण भेटली होती. आमे बोझकसुद्धा काही वेळेला फार चांगली वागली होती. अमालला 2 निरपराध आणि असहाय्य व्यक्तींना मदत करायची होती, पण त्याबद्दल त्याला परत काहीच नको होतं. त्याला या कामात यश मिळालं तर तेवढा आनंद त्याला पुरेसा होता. मी उद्या महातोबसह निघणार होते. माझ्या पुढे पर्याय नव्हताच. उद्या गेले नसते तर शुक्रवारी महातोब शिवाय जावं लागलं असतं. एकतर इराण आणि पाकिस्तानच्या मधल्या डोंगरातून पार जात असताना आम्हा दोघींना मरण आलं असतं. नाहीतर अमेरिकेला सुरक्षित पोचता आलं असतं. माझी दोन्हीला तयारी होती. मी टॅक्सीतून घरापाशी उतरले. गार वाऱ्याची झुळूक येऊन अंग शहारलं. महातोब घरी यायची वेळ झाली होती. आज संध्याकाळी आगा हकीम आणि कुटुंबीय, चॅम्से,
झरी इत्यादी मंडळी माझा निरोप घेण्याकरता घरी येणार होती. त्यांच्या कल्पनेप्रमाणे मी शुक्रवारी निघणार होते. विचाराच्या तंद्रीत घरापाशी पोचले तर दारात मम्मल आणि मुडी उभे. दोघांचे चेहरे संतापलेले होते. माझ्या काळजाचा ठोका चुकला. कुठे गेली होतीस? तो ओरडला. खरेदीला. खोटारडी. हातात पिशवी तरी आहे का तुझ्या? मी 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 मम्मीला काहीतरी भेट न्यावी म्हणून बाजारात गेले होते, पण काहीच मिळालं नाही. खोटारडी. नक्की नक्की तुझ्या मनात काहीतरी काळं बेरं आहे. चल घरात चल. आता शुक्रवारी विमानतळावर जायची वेळ आली की मगच घराबाहेर पाऊल टाकायचं. समजलं? चल घरात एकदम. मम्मल निघून गेला. मुडीने मला ढकलत घरात आणलं. परत एकदा धमकी दिली. घराबाहेर पाऊल टाकायचं नाही, फोनला हात लावायचा नाही. येते 3 दिवस, शुक्रवारपर्यंत नजर कैद. त्याने उद्याची रजा घेतली होती माझ्यावर नजर ठेवायला. फोन आपल्या दवाखान्यात कुलपाट ठेवला होता. दुपारी मुडी दवाखान्यात पेशंट तपासत होता तेव्हा त्याने मला आणि महातोबला पुढच्या अंगणात बसायला लावलं होतं, खिडकीतून त्याला लक्ष ठेवणं सोपं जावं म्हणून. आम्ही दोघी वेळ घालवायला बर्फाचा माणूस तयार करत बसलो. त्याच्या गळ्यात माझा जांभळा रुमाल लटकवला. परत एकदा मला मुडीने खिंडीत गाठलं होतं. उद्या सकाळी मी आणि महतोब अमालच्या माणसांना कशा भेटणार? मी अमालला फोन करून हे सगळं कसं कळवणार? संध्याकाळी आम्ही मुडीच्या परवानगीने घरात आलो. पाहुण्यांकरता रात्रीचा स्वयंपाक करता करता मी मार्ग कसा काढायचा तो विचार करू लागले. गारवा वाढला होता. अंग शहारत होतं. अचानक एक कल्पना सुचली. मुडी, घराचा हीटर बंद पडलाय, त्यामुळे भिंती गार झाल्या आहेत. मी म्हणाले, पण कशामुळे? कुठली तार वगैरे तुटली आहे का? मी 1 मिनिटात शेजारी जाऊन विचारून येते काय झाले ते, मी म्हणाले. ठीक आहे. मी शेजारी मालियेकडे गेले आणि फोन करू का म्हणून विचारलं. तिला एक अक्षरही इंग्रजी कळत नसे. मी अमालला फोन केला. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. अमालने फोनवर दीर्घ निश्वास सोडला. आपला बेत बारगळला आहे मुली, कारण नेमका गेल्या काही दिवसातच जाहिदांच्या सरहद्दीवर न भूतो न भविष्यती असा बर्फ पडलाय. डोंगरातून पलीकडे जाणं अशक्य आहे. मला आत्ताच फोनवर कळलं. मग आता काय करायचं? काय करायचं? मी रडत म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत शुक्रवारी विमानात बसू नका. काहीही करा पण विमानात बसू नका. त्या संध्याकाळी चॅम्पसे आणि मी स्वयंपाकघरात एकट्या असताना चॅम्पसे कुजबुजली. बेटी, तू एकटी अमेरिकेला जाऊ नको. एकदा तू गेलीस की मुडी महातोबचा ताबा घेईल. सगळे कुटुंबीय परत एक होतील. जाऊ नको बेटी. मला जायचंच नाही आहे ग. मला महातोबला इथे सोडून मुळीच जायचं नाही आहे. मी परत रडू लागले. मुडीची माझ्या भोवतीची पकड घट्ट होत चालली होती. त्याने मला धमकीच दिली होती. तो मला एकटीने अमेरिकेला जायला भाग पाडणार होता. मी जर गेले नसते तर तो महातोबला माझ्यापासून हिरावून घेणार होता. कोणताही पर्याय निवडला तरी मी महातोबला गमावणारच होते. जेवणं झाली. माझं कशातच मन नव्हतं. नंतर चॅम्पसेवर झरी निघून गेला. मुडी राहिलेले 1-2 पेशंट तपासायला गेला. मी आणि आगा हकीम आणि त्याची बायको गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात मम्मल उगवला. मला त्याचं तोंडसुद्धा बघायचं नव्हतं. तो आत बसला, चहा प्यायला आणि मग कुत्सितपणे हसत खिशातून माझं विमानाचं तिकीट काढून माझ्यासमोर फडकावलं.
18 महिने 18 महिने धुमसत असलेला माझा राग उफाळून वर आला. माझा स्वतःवरचा ताबा सुटला. मी किंचाळले, आण आण ते तिकीट इकडे, मी ते फाडून टाकते. आगा हकीम मध्ये पडला. त्याने मला शांत केलं. काय झालं ते विचारलं. पण अडचण एकच होती, त्याला इंग्रजी येत नसे. मम्मल कुठला मला त्याच्याशी बोलायला मदत करतोय. मी मोडक्या तोडक्या फारसीत जमेल तसं त्याला सांगितलं. इथे मी कुठल्या कुठल्या संकटातून गेले आहे याची तुम्हाला कल्पना नाही. त्याने याआधी मला कोंडलं आहे, मारहाण केली आहे आणि आणि इथे डांबून ठेवलं आहे. मला अमेरिकेला जायचं होतं तर ते जाऊ दिलेलं नाही. माझी हकीकत ऐकून आगा हकीम व त्याच्या बायकोला धक्काच बसला. त्यांनी आणखीन खूप प्रश्न विचारले. मी सगळं काही सांगितलं. पण मग आता 1.5 वर्षानंतर का होईना तो तुला अमेरिकेला पाठवतोय ना, मग का जायचं नाही तुला? मला जायचंय ते माझ्या डॅडींना भेटायला, मम्मीला आधार द्यायला. पण मुडी म्हणतो तिथे जाऊन घर विकायचं, मालमत्तेची विल्हेवाट लावायची आणि डॉलर्स घेऊन मगच इकडे यायचं. हे सगळं करायची मनस्थिती तरी असणार आहे का माझी? माझे वडील अगदी काही दिवसांचे सोबती आहेत हो. इतक्यात मुडी काम संपून तिथे आला. आगा हकीमने त्याची फारसीत चांगलीच उलट तपासणी घेतली. पण मुडी महाबिलंदर. त्याने चेहऱ्यावर निरागस भाव आणून अतिशय शांतपणे उत्तरं दिली. आपली बेटीवर अमेरिकेला जाण्याची अजिबात सक्ती नसून तिची इच्छा नसल्यास तिने मुळीच जाऊ नये असेही म्हणाला. माझ्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकायलाही त्याने कमी नाही केलं. आगा हकीम व त्याच्या बायकोचं समाधान झालं. ते दोघे जायला निघाले. त्याची बायको उद्या मला घेऊन खरेदीला जाणार होती. मी तिला परत त्याची आठवण केली. तेवढीच अमालला फोन करायची संधी मिळाली असती. ते लोक जाता क्षणीच मुडीने दाराला कडी लावली आणि रागाने आंधळा होऊन माझ्या अंगावर चालून आला. मला जोरात मुस्काडीत मारून जमिनीवर पाडलं. आता भोग आपल्या कर्माची फळं. त्या आगा हकीमजवळ माझ्याच हाड्या करायला तुला गोड वाटत होतं नाही का? अमेरिकेला तर तुला जावंच लागेल आणि नाही गेलीस तर मी महातोबला घेऊन जाईन आणि तुला जन्मभर या घरात कोंडून ठेवेन. त्याने ते केलं असतं, नक्कीच केलं असतं. आज रात्री मला झोप लागणं शक्य नव्हतं. मी रात्रभर अंथरुणात तळमळत काढली. मी कशाला महातोबला या खाईत घेऊन आले? का तयार झालं मी मुळात इथे यायला? 7 एप्रिल 1982 हाच तो दुष्ट दिवस, 4 वर्षापूर्वीचा. या दुष्टचक्राला खरी सुरुवात त्याच दिवशी झाली. अल्पेना जनरल हॉस्पिटलमधून ड्युटी संपवून मुडी घरी आला. तोच अस्वस्थ होता. आधी मी फारसं मनावर घेतलं नाही. मी जरा स्वयंपाकाच्या गडबडीत होते. जॉनचा आज 12वा वाढदिवस होता. गेले 2 वर्ष आम्ही फार आनंदात होतो. 1980 मुडी कॉर्प्स ख्रिस्तीहून मिशिगनला परत आला होता. इराणमधील राजकीय हालचालींशी आता त्याने आपला संबंध तोडला होता. आपण इराणी आहोत याचा तो तोंडाने उल्लेखही करत नसे. अयातुल्ला खोमेनीची तस्वीर माळ्यावर जाऊन पडली होती. अल्पेनामध्ये आपल्या कामात तो चांगलाच रुळला होता. आमचं हे घर फार सुंदर होतं. नदीच्या काठावर वळणावरल्या मोक्याच्या ठिकाणी बांधलेलं. खिडकी उघडली की समोर नितांत रमणीय दृश्य. आम्ही ते घर विकतच घेऊन टाकलं. माझं माहेरी जवळच होतं. मनात आलं की जाता यायचं. आयुष्य सरळ सोट सुखात चाललं होतं त्या क्षणापर्यंत तरी.
आणि अचानक गढूळ डोळ्यांनी मुडी घरी आला. त्याच्या हातून एका लहान 3 वर्षांच्या मुलाचा जीव गेला होता. ऑपरेशनमध्ये तो मुलगा गेला. मुडीवर निष्काळजीपणाचा आळ आला होता. दुसऱ्या दिवशी आणखीन एक वाईट बातमी फोनवर समजली. डॅडींना कॅन्सर झाला होता. इतकंच नव्हे, खूप उशीर झाला होता. लगेच आम्ही गेलो. ऑपरेशन झालं, पण तरी फारसा उपयोग नव्हता. जेवढे दिवस जगतील तेवढे खरे असं म्हणायचं. सगळा देवावर भरवसा. अचानक एका दिवसात माझं विश्व उलथंपालथं झालं. इकडे मुडीच्या करिअरचा प्रश्न, तिकडे वडील मृत्यूच्या छायेत. तरी पण स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून आम्ही जमेल तेवढा वेळ डॅडींना जाऊन भेटायचो. मुडीला पाहून, त्याच्याशी बोलून डॅडींना धीर यायचा. घरी परतल्यावर मात्र मुडीला दुसरा काही उद्योग नाही. त्याला तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं होतं. आरोपाची शहानिशा चालू होती. बोलता बोलता हसरा, खेळकर मुडी पूर्णपणे बदलला. माझ्यावर, मुलांवर ओरडू लागला. घरात तोंड लपवून बसू लागला. मित्रांना टाळू लागला. तासचे तास शून्यात बघत बसू लागला. नंतर तर तो डॅडींना भेटायलाही येईनासा झाला. मला आणि मुलांना पाठवून द्यायचा. महिन्यावर महिने लोटले. शिल्लक टाकलेला पैसा कितीसा पुरणार? तंगी जाणवू लागली. आमची वरचेवर भांडणं होऊ लागली. ॲनेस्थेशिया हा विषय जरी मुडीला वर्ज्य ठरवला गेला होता, तरी एक डॉक्टर म्हणून इतरत्र जनरल प्रॅक्टिसला त्याला बंदी केली गेली नव्हती. पण तो माझं बोलणं ऐकायला तयारच नव्हता. त्याने सगळंच सोडून दिलं होतं. निदान मानसोपचार तज्ज्ञाचा तरी सल्ला घे रे, मी सुचवलं. पण तेही त्याने मानलं नाही. आम्ही आर्थिक तंगीमुळे घरी लोकांना जेवायला वगैरे बोलावणं सोडलं होतं. नाईलाजाने मी अर्ध्या वेळाची नोकरी धरली, तीही मुडीच्या मनाविरुद्ध. आता त्याने मला त्रास द्यायला सुरुवात केली. रोज दुपारी केवळ त्याला जेवायला वाढायला तो मला ऑफिसमधून घरी येण्याची सक्ती करायचा. मी तरी ते त्यावेळेला का सहन केलं? का बंड पुकारलं नाही? स्वतः उपाशी राहून त्या वेळात त्याला वाढायला घरी का येत होते मी? माझं मलाच कळत नाही. संध्याकाळी घरी आलं की घरात पसारा, घाण, उष्ट खरकट टेबलावर, तसंच मुडी आरामात लोळत पडलेला. मी नोकरी करू नये असं जर वाटलं तर हा स्वतः उठून काहीतरी का करत नाही? मला मनातून वाटायचं, पण बोलायची हिंमत व्हायची नाही. बोलता बोलता नोकरी धरून 1 वर्ष लोटलं. घरात इतकं असमाधान, पण नोकरीत मात्र मी खूप वर चढले. माझी नोकरी पूर्ण वेळाची झाली. अर्थातच आमच्या श्रीमंती राहणीमानाला माझा तो पगार तुटपुंजाच होता. अखेर नाईलाजाने मुडीशी झगडा करून मी आमचं सुंदर घर विकायला काढलं. दारावर पाटी लावून टाकली. दुसरं काय करणार होते मी? प्रपंच कसा भागवणार? मी घरी नसताना लोक घर बघायला यायचे. मुडी त्यांना परतवून लावायचा. एक दिवस एका जोडप्याचा घर बघायला येणार म्हणून फोन आला. मी मुद्दाम घरी थांबले. मुडीला काही निमित्ताने बाहेर जायला भाग पडले. घर नीट नेटकं लावलं. त्या लोकांना घर आवडलं. ते किंमतही चांगली देत होते. आमचं कर्ज फिटून वर बरेच पैसे उरले असते, पण त्यांना घर लवकर हवं होतं. जास्तीत जास्त 2 आठवड्यांच्या आत. हे जरा कठीणच होतं. मुडीचा आणि माझा परत एकदा प्रचंड वाद झाला. अखेर मी मुडीला नमवलं. नंतरचे 15 दिवस प्रचंड गडबडीचे गेले. सगळं घर मी एकटीने आवरलं, सामान बांधलं. नोकरी चालूच होती,
मुडीने कशातच मदत करायची नाही, उलट शक्य तेवढी विघ्नच आणायची असंच ठरवलं होतं. अखेर मुडीने आता हातपाय हलवले नाहीत, डेट्रॉईटला जाऊन नवी नोकरी धरली नाही तर त्याला कायमचं सोडून देण्याची मी धमकी दिली. तेव्हा कुठे त्याने जरा हातपाय हलवायला सुरुवात केली. मी इतके दिवस आवाज का चढवला नाही, मुकाट्याने त्याचा का ऐकत राहिले, असंच मला वाटलं. अखेर मुडीला काम मिळालं. घर सोडायची वेळ जवळ आली, पण आमचा तो प्रश्नही सुटला. एका हितचिंतकाने 5 महिन्यांसाठी एक छोटं रिकामं घर आम्हाला राहायला भाड्याने दिलं. मुडी आपल्या कामावर डेट्रॉईटला रवाना झाला. ही नोकरी पण खूप चांगली होती, पगार बरा होता. इकडे माझी नोकरी देखील चालू होती. आठवड्यातून एकदा आम्ही भेटत होतो. आयुष्य कसं परत सुरळीत चाललं होतं. मार्च 1984 इराणहून फोन आला. मुडीचा पुतण्या मोहम्मद अली घोडसी याचा. त्याचा निरोप मी मुडीला पोचवला. संध्याकाळी डेट्रॉईटहून मुडीचा फोन आला. त्याची बहीण आमे बोझर हिचा 4था मुलगा मुम्मल फार आजारी होता, पोटाच्या विकाराने. इराणी डॉक्टरांनी केलेलं ऑपरेशन चुकलं होतं. स्थिती फार गंभीर होती. मुडीचा सल्ला विचारायला त्यांनी फोन केला होता. मी अजून तरी त्याला काही सांगितलेलं नाही. काय सांगू त्यांना, तूच सांग, मुडी फोनवर म्हणाला. माझ्याच म्हणण्यानुसार मुडीने मम्मलला अमेरिकेला बोलावून घेतलं. ऑपरेशनचा खर्चही अर्थात आम्हालाच करावा लागणार होता. मला त्याचं काही वाटलं नाही, मुडीचं ते कर्तव्यच होतं. मम्मल प्रथमदर्शनीच माझ्या मनातून उतरला. मी व मुलं आम्ही किती उत्साहाने तयारी करून त्याच्या येण्याची वाट बघत होतो, पण त्याने आम्हाला काही किंमत दिली नाही, जसं आम्ही अस्तित्वातही नव्हतो. शिवाय घरात पाऊल टाकताच त्याने मुडीला, तू इराणला कधी येणार, सगळे तुला आणि माहतोबला बघायला उत्सुक आहेत वगैरे बोलणं सुरू केलं. नंतर माझ्याकडे लक्षही न देता दोघे फारसीत तासनतास बोलत बसले. इतकंच काय, दुसऱ्या दिवशी माझ्या विरोधाला न जुमानता मुडी मम्मलला माझ्यापाशी ठेवून डेट्रॉईटला निघून गेला. तिथे तो एकटा, त्याची काळजी कोण घेणार, इत्यादी इत्यादी. इथे माझी नोकरी, मुलं लहान, त्याचं काहीच नाही. मम्मलचं सामान सुमान प्रवासात गहाळ झालं होतं, म्हणून मी तत्परतेने त्याला नवीन कपडे, आवश्यक त्या गोष्टी आणून दिल्या. पण तरीही तो दिवसचे दिवस आंघोळ न करता, कपडे न बदलता तसाच बसायचा. खोलीत आला ना तरी घाण यायची. आळशीपणे दिवसभर लोळत पडायचा. अखेर 2 आठवड्यांनी त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशननंतर परत मुडी त्याला माझ्याजवळ देखभाल करण्याकरता सोडून निघून गेला. माहतोब मम्मलच्या जवळ फिरकत नसे. त्याचा मुडीला राग यायचा. तो तिला सक्ती करायचा. पण प्रेमाची अशी सक्ती करता येते का? ती ऐकत नाही म्हणताच एक दिवस मुडीने तिला पुष्कळ बदडलं. मुडीचा मम्मलला रोज रात्री फोन यायचा. मला नंतर कळलं, मुडीच्या वतीने मम्मल माझ्यावर नजर ठेवायचा, माझ्या चहाड्या करायचा. मुडी माझ्यावर राग काढायचा, ओरडायचा. आठवड्याच्या सुट्टीला घरी आला तरी मम्मलशी फारसेच बोलत बसायचा. आमच्याकडे बघायचं सुद्धा नाही. आणि दोघंही सारखा माहतोबला कधी एकदा इराणला घेऊन जायचं हाच विषय काढायचे. सारखी त्यांची गुप्त खलबत चालायची. मी खोलीत शिरले की बोलताना थांबायचे. मम्मलचा जाण्याचा बेत दिसतच नव्हता. चिडून मी एकदा मुडीजवळ विषय काढला. तो म्हणाला, डॉक्टरांनी त्याला परवानगी दिल्याशिवाय तो जाणार कसा? त्यात आणखीन 2 संकट सामोरी आली. आम्हाला घर सोडायची सूचना आली. 5 महिन्यांचा करार संपला होता आणि माझी
नोकरीतून बदली. मला नोकरी सोडणं भाग पडलं. आता मम्मल परत गेला की सरळ आपण डेट्रॉईटला जायचं असं मी ठरवलं. भविष्य अजून अस्थिर होतं. त्यामुळे आणखीन नवीन जबाबदारी चुकूनही यायला नको म्हणून संतती प्रतिबंधक कॉपर टी मी बसवून घेतला, मुडीच्या नकळत. अखेर मम्मल सकटच आम्ही डेट्रॉईटला राहायला गेलो, भाड्याच्या घरात. अखेर एकदाचे त्याचे परत जाण्याचे दिवस जवळ आले. आता तर तो रोजच मुडी आणि मी महातोबला घेऊन इराणला भेट द्यायला कधी येणार असा विषय काढू लागला. मुडीने माझं मत देखील न विचारात घेता जाहीरही करून टाकलं 2 आठवड्यांसाठी जो आणि जॉनला त्यांच्या वडिलांकडे ठेवून आम्ही महातोबला घेऊन ऑगस्टमध्ये येऊ म्हणून. आता मुडी आणि मम्मलची रात्र रात्र खाजगी चर्चा चालू झाली. एकदा एकांतात मी माझी भीती मुडीला बोलून दाखवली. समजा आता तू म्हणतोयस तशा आम्ही तुझ्याबरोबर इराणला आलो आणि नंतर तू कायमचं जर तिथे राहायचं ठरवलंस तर. पण मुडीने माझ्या प्रेमाची शपथ घेतली. कपाटातून कुराण काढून त्याची शपथ घेतली. आपण प्राण गेला तरी असा धोका देणार नाही असं आळवून मला सांगितलं. आणि मग मी तयार झाले. आमची तिकीटं निघाली. बोलता बोलता ऑगस्ट महिना उजाडला. अजूनही माझ्या मनात संशयाचं भूत मधूनच डोकं वर काढायचं. मी गुपचूप वकिलाचा सल्ला घेतला. मुडी मला इराणमध्ये जायची सक्ती करू शकत नव्हता, पण महातोबला नेण्याचा त्याला पूर्ण हक्क होता. त्यात मी घटस्फोट मागितला असता तर महातोब माझ्या हातून कायमची गेली असती. तो इराणला तिला कायमचं घेऊन गेला असता. कायद्यानुसार मुडीने काहीच गुन्हा केलेला नसल्याने महातोबला नेण्यात कुणीही आडकाठी करू शकलं नसतं. यावर वकिलाने उपाय हाच सुचवला की त्याच्या म्हणण्याखातर 15 दिवस मी महातोबला घेऊन तिथे जायचं. कदाचित कुटुंबियांना भेटून वातावरणातल्या बदलानंतर परत एकदा उत्साहाने मुडी अमेरिकेला येण्याची शक्यता होती. माझ्यापुढे दुसरा काहीच मार्ग नव्हता. मी विमानात बसले. भविष्य अंधारमय होतं. बुधवार, जानेवारी 1986. मी आरशात पाहिलं. सुजलेले डोळे, सुजलेला चेहरा, नाकाचा शेंडा लाल. मुडीने महातोबला शाळेत पाठवलं. आता तो मला घेऊन स्विस एअर कंपनीच्या ऑफिसमध्ये जाणार होता. माझा पासपोर्ट त्यांच्या हवाली करणार होता. मी विमानात बसल्यावरच तो मला परत मिळणार होता. पण मी चॅम्सेला आणि आगा हकीमच्या बायकोला खरेदीला याचं कबूल केलं आहे, मी म्हणाले. ते नंतर, आधी स्विस एअर, कळलं, मुडी म्हणाला. आम्ही गावाच्या दुसऱ्या टोकाच्या त्या ऑफिसात गेलो. माझं सगळं लक्ष खरेदीच्या निमित्ताने बाहेर जाण्याकडे लागलं होतं. मुडी मला त्या दोघींच्या बरोबर एकटं पाठवेल कळस म्हणजे मुडी पण चॅम्सेकडे आला. माझा चेहरा बघूनच तिने काहीतरी गडबड आहे हे ओळखलं. मी काय झालं ते सांगावं म्हणून ती मागे लागली. पण मुडी आमच्यासमोरून हलेच ना. मी तसंच धीर करून मला एकटं अमेरिकेला जायचं नसल्याचं सांगितलं. तिथे जाऊन घर विकणं वगैरे गोष्टी करण्याची माझी मनस्थिती नाही हे पण सांगितलं. बोलताना मला रडू कोसळलं. चॅम्सेने मग त्याला चांगलं खडसावलं. जर तिचे वडील इतके आजारी आहेत तर त्यांना नुसतं 4 दिवस भेटून येऊ दे ना. आणखी नसत्या भानगडी तिच्यामागे कशाला लावतोस वगैरे त्याची कान उघाडणी केली. त्यावर मुडी तोंडाला येईल ते बरळू लागला. त्याच्या मते माझ्या वडिलांना खरं तर काही विशेष झालेलंच नसून मला अमेरिकेत जायला मिळावं म्हणून मी आणि माझ्या कुटुंबियांनी केलेला हा बहाणा होता. पण आता मात्र तुला जावंच लागेल
आणि मी सांगतो ते सगळं काही तिकडे जाऊन करावंच लागेल असं म्हणून मुडीने माझा हात जोरात ओढला आणि मला फरफटत दाराकडे निघाला. आम्ही निघालो, त्याने सांगितलं. चॅम्सेने त्याला आवरायचा खूप प्रयत्न केला. मी जोरजोरात रडून झरी आणि चॅम्सेची आळवणी केली. तो मला घरी मारेल. तुम्ही माझी चौकशी करत राहा. मला मदत करा, मला मदत करा. मुडीने मला घराबाहेर ओढत आणून दार बंद केलं आणि तोंडाला येतील त्या अर्वाच्य शिव्या देत रस्त्यावर आणलं. आता तू जन्मात कधी महातोपचं तोंड देखील बघू शकणार नाहीस. या त्याच्या शब्दांनी माझ्या काळजाला वेदना झाल्या. आम्ही आगा हकीमच्या घराजवळ आल्यावर तो म्हणाला, आता आपण आत जाणार आहोत, तोंड नीट कर. आगा हकीमची बायको आणि मी खरेदीला निघालो. तेव्हा मुडी पण तिथे आला. घरी परतल्यावर माझी नजर कैद परत सुरू झाली. महातोपने घरी येताच मला एकटं गाठून कमरेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, मम्मी, मला आजच्या आज अमेरिकेला घेऊन चल. गेल्या कित्येक महिन्यात तिने या शब्दांचा उच्चारही केलेला नव्हता. मी तिला कडेवर घेतलं. आमच्या दोघींच्या डोळ्यातलं पाणी एकमेकात मिसळलं. पोटभर रडलो आम्ही. महातोप, आपण जाऊ शकत नाही ग, पण एक लक्षात ठेव, तुला इथे सोडून मी एकटी कधीही अमेरिकेला जाणार नाही. मी तिला वचन दिलं खरं, पण मी ते पाळू शकणार होते का? मुडीने मला लाथाबुक्क्यांनी तुडवून विमानात बसवलं असतं तर? नाही तर गुंगीचं औषध देऊन बसवलं असतं तर? तो राक्षस काहीही करू शकत होता. मुडीचे पेशंट फरिश्ते माझा निरोप घ्यायला दुपारी आली. माझी मनस्थिती कशी आहे हे ती जाणून होती. तिने मला धीर देण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. माझे आणि मुडीचे संबंध कसे आहेत, तो माझ्याशी कसा वागतो हे एव्हाना सगळ्या मित्रमंडळींना माहीत झालंच होतं. उगीच सुखी असल्याचं नाटक करण्यात अर्थ नव्हता. तेवढ्यात मुडीने मध्येच येऊन चहा मागितला. त्याने फरिश्तेजवळ तिच्या नवऱ्याची चौकशी करताच तिचे डोळे पाझरू लागले. सगळ्यांपुढे समस्या होत्या. देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव रे, तूच मार्ग दाखव. मला दूरवरून ॲम्ब्युलन्सचा आवाज आला का, की तो भास होता? नाही, भास नव्हता. काहीतरी इमर्जन्सी केस आली होती. मुडीला हॉस्पिटलमधून तातडीचं बोलावणं आलं होतं. मुडीची आणि माझी नजरानजर झाली. मोठा तिढा पडला होता. तो मला इथे सोडून निघून कसा जाणार? पण हॉस्पिटलमध्ये न जाऊन चालणार नव्हतं. फरिश्ते त्याची अडचण जाणून म्हणाली, तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबते. मुडी ताबडतोब निघून गेला. तो परत कधी येईल याचा काहीच भरोसा नव्हता. एखाद्या वेळेला गेला तसा परत येईल, नाहीतर अनेक तास येणारही नाही. झटपट हालचाल करणं आवश्यक होतं. फरिश्ते माझी चांगली मैत्रीण होती, विश्वासू, सज्जन होती. पण तिला अमालविषयी आणि माझ्या सुटकेच्या धडपडीविषयी काहीच माहिती नव्हतं. तिच्यापाशी या गोष्टी बोलून ठेवून उगीच तिच्या जीवाला धोका कशाला निर्माण करायचा? आधीच बिचारीचा नवरा तुरुंगात. मी आवाजात शक्य तेवढा सहजपणा आणून म्हटलं, आज शेजाऱ्यांनी रात्री जेवायला बोलवलं आहे, त्यांच्यासाठी जरा फुलं घेऊन येते. चल, मी तुला गाडीतून नेते, फरिश्ते म्हणाली. मी आणि महातोप तिच्याबरोबर गेलो. फुलांच्या दुकानातून फुलं घेतल्यावर मी म्हणाले, आम्ही दोघी जरा मोकळ्या हवेत चालत घरी जातो. तू घरी गेलीस तरी चालेल, थँक्यू. ती बरं म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी एकदा माझ्याकडे बघून निघाली. जाण्यापूर्वी
तिने मला घट्ट मिठी मारली. आम्ही ताबडतोब टॅक्सी घेऊन निघालो. वाटेत एका फोन बूथपाशी थांबून अमालला फोन केला व मी घरातून पळून आल्याचं सांगितलं. आमच्या सुटकेची पूर्ण तयारी झाली नव्हती, पण मला आता घरी परत जाणं शक्यच नाही म्हटल्यावर त्याने फोनवर मला एका घराचा पत्ता सांगितला व तिथे ताबडतोब पोचण्यास सांगितलं. त्यानंतर मी महातोबला विश्वासात घेऊन आपण घरातून पळून आलो असून लवकरच अमेरिकेला जाणार आहोत हे सांगितलं. त्या क्षणी ती रडू लागली. तिचा लाडका बनी घरीच विसरला होता, पण आता तो आणणं कसं शक्य होतं? कसं समजावणार या पोरीला? बरं मग चल जाऊया आपण, ती डोळे पुसत म्हणाली. बेटी, दाराच्या फटीतून एका तरुण मुलीने विचारलं. मी हो म्हणताच तिने आम्हाला आत घेतलं. तुम्हाला भूक लागली का? तिने विचारलं. पण आत्ता आम्हाला तहान, भूक सगळ्याचा विसर पडला होता. मग मात्र मी विचार केला, आज अन्न मिळतं आहे ते खाऊन घ्यावं, उद्याचं कुणी सांगावं. मी हो म्हटल्यावर ती 5 मिनिटात येते असं म्हणून घराबाहेर पडली. मी लगेच खिडक्यांची दारं, पडदे घट्ट लावून घेतले. घर छोटंसंच होतं, मोजकं सामान सुमान, तेही अस्ताव्यस्त, पण आम्हाला निदान सहारा तर होता. जरा शांत बसल्यावर मुडीची आठवण झाली. तो घरी परतला असेल का? आम्ही घरी नाही म्हणताच त्याने काय केलं असेल? कुठे कुठे चौकशी केली असेल? पोलिसात कळवलं असेल का? महातोबाई घाबरली होती, मला घट्ट चिकटून बसली होती. तिचा चेहरा बघून माझाही धीर सुटला. आम्हाला सुखरूपपणे तेहरानच्या बाहेर पडता येईल का? या घरात असे किती दिवस चोरून छपून राहावं लागेल? बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं की जर यशस्वीपणे पळून जायचं असेल तर मिनिटाची तपशीलवार आखणी आधी करावी लागते. आणि इथे तर सगळं अचानक घडलं होतं. मग मी ठरल्याप्रमाणे अमालला फोन केला. मी आणि महातोब सुखरूप त्या घरी पोचल्याचं ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याने मला फार धीर दिला. काळजी करू नका, मी लवकरात लवकर सगळी व्यवस्था करतोय असं सांगितलं. ती मुलगी आम्हाला जेवायला डबा घेऊन येणार होती व नंतर लगेच परत जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर अमाल नाश्ता, कपडे इत्यादी घेऊन येणार होता. मात्र आम्हाला बाहेर पडायला बंदी होती. काही वाटलं तरी लगेच मला फोन करा, संकोच करू नका, केव्हाही कितीही वेळा फोन करा, अमाल म्हणाला. नंतर त्याने मला एक मुलखावेगळी गोष्ट करायला सांगितली. तो म्हणाला, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला शोधायची हालचाल करू नये, पोलिसात जाऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुम्ही आत्ता त्याला फोन करा आणि तुम्ही काही अटींवर परत यायला तयार आहात अशी त्याची समजूत पटवून द्या. मुलीला फोन करायच्या कल्पनेने माझे पाय गळून गेले. मी अमालला खूप विरोध केला, पण शेवटी मला त्याचं म्हणणं मानावंच लागलं. त्यात तथ्य होतं. अमालने फोन ठेवला. ती तरुण मुलगी जेवणाचा डबा घेऊन आली. महातोब जेवायला तयार नव्हती, मलाही भूक नव्हती, पण तरीही तिला भरवून मी जेवून घेतलं. खूप वेळ घालवला. मी कुणाला फसवत होते? स्वतःच्या मनालाच. फोन करायचं टाळत होते मी. अखेर धीर करून उठले. घरचा नंबर फिरवला. पहिल्याच रिंगला मुडीने फोन उचलला. मी बोलते आहे. कुठून बोलतेस तू? तो ओरडला. मी एका मैत्रिणीकडे आहे. कुठल्या मैत्रिणीकडे? ते मी नाही तुला सांगणार. तू याच क्षणी घरी परत ये.
मुडीच्या आवाजाची मला अतोनात भीती वाटत होती. तरी पण अमालने पढवल्याप्रमाणे धीर करून मी म्हणाले, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावायचा आहे. पण माझी एक अट आहे. आपल्या दोघांच्या खाजगी गोष्टीत मम्मल, माझी, आमे बोझर कुणीही पडता कामा नये. आपली समस्या आपण चर्चा करून सोडवू. कुणालाही तू याबाबत काही बोलणार नाहीस असं वचन देत असलास तर मी घरी यायला तयार आहे. मुडीला माझं बोलणं ऐकून आनंद झाला. तो अधीरतेने म्हणाला, तू लगेच घरी ये, आपण बोलू. मी घरी आले तर मम्मल दारातच उभा असेल. तुम्ही दोघं मला कोंडून ठेवाल, माराल. मुडी गोंधळात पडला. क्षणभर त्याला काय बोलावं सुचेना. मग मला चुचकारत म्हणाला, हे बघ, तू घरी तर ये, घाबरू नको. आपण जेवूया आणि पाहिजे तर रात्रभर बोलत बसूया. मुडी, मी एक सांगते, मी शुक्रवारच्या विमानाने अमेरिकेला जाणार नाही. मी असं वचन तुला देऊ शकत नाही. तुला जावं लागेल. तू मुकाट्याने अर्ध्या तासाच्या आत जर घरी आली नाहीस तर मला काय ते हालचाल करावी लागेल. आता मी घाबरले. मुडीला बिथरवून चालणार नव्हतं. पण मग अमालने पढवल्याप्रमाणे सगळा धीर गोळा करून मी आवाज चढवला, मुडी, तू जर पोलिसात जायचा विचार करत असशील तर जरा सांभाळून. तू विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करतोयस ही गोष्ट मी आत्ता लगेच पोलिसांना कळवते. यावर मुडी लगेच घाबरला. बेटी, अगं असं नको करू. आपल्याला पैशाची गरज आहे ना. हे बघ, मी हे सगळं तुमच्याकरता करतोय. तू लगेच घरी ये. ते मी आता बघेन असं म्हणून मी फोन ठेवला. निदान अजूनपर्यंत तरी मुडीने पोलिसात कळवलं नव्हतं. पण इथून पुढे तो काय करेल ते मात्र सांगता येत नव्हतं. महातोबने आमचं बोलणं ऐकलं होतं. आपण खरंच अमेरिकेला जाणार याची तिला आता खात्री पटली होती. मग नंतर तासभर आम्ही अमेरिकेबद्दल बोलत होतो. मधून अमालचा फोन येत होता. त्याला आमची काळजी होती. त्याचा शेवटचा फोन रात्री 12:30 आला. आता तुम्ही शांत झोपा. नंतरचे काही दिवस तुम्हाला फार धावपळ पडणार आहे. उद्या सकाळी मी येतोच. तो म्हणाला. महातोब आणि मी एकमेकींच्या कुशीत देवाचं नाव घेत पडून राहिलो. नंतर कधीतरी झोप लागली. सकाळी बरोबर 7 वाजता अमाल हजर झाला. तो मला बघून प्रसन्न हसला. त्याने आमच्यासाठी भरपूर नाश्ता, चहा, महातोबला खाऊ आणि रंगीत पेन्सिली आणि मी त्याच्याजवळ ठेवायला दिलेली सामानाची छोटी पिशवी आणली होती. शिवाय त्याने माझ्यासाठी त्याच्यातर्फे भेट म्हणून एक लेदरची भारीपैकी खांद्याला अडकवण्याची बॅग आणली होती. मी रात्रभर जागाच आहे. फोनवर सारखा वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. आता अखेर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तुम्हाला तुर्कस्तानच्या सरहद्दीच्या मार्गाने जावं लागेल. तो म्हणाला. अरे बाप रे, माझ्या पोटात गोळा आला. इतके दिवस नेहमी बोलताना अमालने मला तुर्कस्तानचा मार्ग सर्वात धोक्याचा असल्याने तो सगळ्यात शेवटी अजमावायचा असं सांगितलं होतं. आता तुम्ही घरातून पळून आल्याचं मुडीला समजलेलं आहे. तेव्हा विमान मार्गाने जाणं अशक्य. सर्वत्र तुमचे दोघींचे फोटो हातात घेऊन पोलीस उभे असतील. आता तेहरान सोडायचं ते मोटारीनेच. आम्हाला एक गाडी तेहरानच्या बाहेर नेऊन इराणच्या वायव्येला असलेल्या ताबरीज गावी पोचवणार होती. मग तिथून पुढे रेडक्रॉसच्या ॲम्ब्युलन्समधून आम्हाला सरहद्दी पार नेलं जाणार होतं. ते $30,000 मागतायत.
अमाल गंभीरपणे म्हणाला. मी त्यांच्याशी घासाघीस करण्याचा प्रयत्न करतोय. ते कदाचित 15पर्यंत खाली उतरतील. पण तरीही ते खूप वाटत आहेत. पडू देत, कितीही पैसे पडू देत. चालेल चालेल, मी अधीरतेने म्हणाले. घरी आमच्या बँकेत किती पैसे शिल्लक होते देव जाणे, पण मला आता त्याची पर्वा नव्हती. अमेरिकेला पोचल्यावर पैसे कसेही उभे करता आले असते. अमाल मान हलवून परत म्हणाला, हे पैसे जरा जास्तच वाटत आहेत. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे पैसे आत्ता या क्षणी, ह्या क्षणी तरी बिचारा अमलच्याच खिशातून जाणार होते. मी त्यातून कदाचित सुरक्षित हातीपायी धड अमेरिकेला पोचले असते तर मग ते पैसे त्याला मी परत पाठवू शकणार होते. पण त्याची काय खात्री होती? तरी मी बोलून बघतो. बरं आहे, मी निघतो आता. आज मला दिवसभर खूप काम आहे. काही लागलं ना तो ऑफिसात फोन करा. असं म्हणून तो निघाला. परत मी आणि महातो एकट्या. ती रंगीत पेन्सिलीने चित्र काढण्यात मन रमवू लागली. मी अस्वस्थपणे खोलीत येरझाऱ्या घालू लागले. मनात विचारांचं थैमान. मी काही चूक तर करत नाही आहे ना? महातोबचा जीव धोक्यात तर घालत नाही आहे? इराणमध्ये माझ्या विना लहानाचं मोठं होणं हे इतकंसं वाईट नाही आहे. निदान प्राण गमावण्या इतकं तर निश्चितच वाईट नाही आहे. आज आपण इथे थांबूया. बेटी खूप मोठ्या संकटात आहे. बघूया तिच्या नशिबी काय लिहिलेलं आहे. तिच्यासमोर कसलं ताट वाढून ठेवलेलं आहे. काय मिळतंय तिला? ती अमेरिकेला जाऊ शकते आहे महातोबसह, की इथेच इराणमध्ये खितपत पडते आहे, की महातोबला इराणमध्ये सोडून ती एकटी निघून जाते? ऐकूया आपण पुढच्या भागामध्ये.